मुंबई एक स्वप्नांचं शहर. एक काळ होता जेव्हा या मुंबईत अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याच्या शोधात आलेला सर्वसामान्य माणूस एक दोघांना सोबत घेऊन गृहनिर्माण संस्था स्थापन करून जमीन विकत घेऊन कर्ज काढून घरं बांधायचा आणि एकजुटीने राहायचा. ती एक सहकार चळवळ होती ज्यातून मुंबईमध्ये गृहनिर्माण संस्थांचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला. आज मुंबईत अशा 20,000 पेक्षा जास्त गृहनिर्माण संस्था आहेत, ज्यांपैकी कित्येक इमारती जुन्या व मोडकळीस आल्या असून या इमारतींना पुनर्विकासाची अत्यंत गरज आहे. मात्र बिल्डरकडून होणाऱ्या पुनर्विकासात पारदर्शकता व विश्वासार्हता नसल्याने सर्वसामान्य माणूस आहे त्या परिस्थितीत जीव मुठीत घेऊन या इमारतींमध्ये खितपत पडला आहे. पण या सगळ्यांमध्ये माझी गोष्ट थोडी वेगळी आहे. ओळखलत का मला? मी आहे 1987 साली उभारलेली तुमची हक्काची चारकोप क्षितिज गृहनिर्माण संस्था. काय पोरांनो, येते का माझी आठवण? आठवतायत का ते जुने दिवस? मला आठवतंय. माझ्या त्या जुन्या वास्तूमध्ये कित्येक पावसाळे आपण आनंदात घालवले. डोहाळे जेवणापासून बारशापर्यंत, वाढदिवसापासून अगदी लग्नापर्यंत, सोबत गणेशोत्सव, नवरात्री, दसरा, दिवाळी, सगळे सण समारंभ कसे आनंदात, उत्साहात पार पडले. हसो, पण खरं सांगू, अक्षरशः ऊर भरून येतोय आपल्या या स्वयं पुनर्विकसित भव्य इमारतीकडे पाहून. मला पूर्ण कल्पना आहे 3 मजल्यांपासून ते 21 मजल्यांपर्यंतचा हा प्रवास तुमच्यासाठी सोपा नव्हता. मी पाहत होते. खूप प्रयत्न केले तुम्ही माझ्या पुनर्स्थापनेसाठी. खूप झटलात, असंख्य अडचणी आल्या, पण खचून न जाता एकजूट दाखवली. म्हणूनच तर जे इतरांना जमलं नाही ते तुम्ही स्वबळावर करून दाखवलं. आमची इमारत फार जुनी झाली होती. जवळजवळ 35 वर्षाची जुनी इमारत होती आमची. पावसाळ्यामध्ये भयंकर त्रास व्हायचा, लिकेज व्हायचं. म्हणून आम्ही प्रत्येक मीटिंगमध्ये डिसाईड करायचो की आम्हाला बिल्डिंग डेव्हलप करायची आहे, पण ते सक्सेस झालं नाही. शेवटी आम्ही 2017मध्ये कमिटीवर आलो. तेव्हा पहिला आमचा अजेंडा हेच होता की आम्हाला बिल्डिंग डेव्हलप करायची आहे. सेल्फ डेव्हलपमेंट आणि स्वयंपुनर्विकास हा सगळ्यांसाठीच नवीन विषय होता. तर कसं करायचं, काय करायचं ह्याच्याविषयी नॉलेज फार हे होतं. त्याच्यामुळे सर्वप्रथम आमच्या सोसायटी मेंबर्सने याचा सगळ्याचा अभ्यास केला. तर बिल्डरकडनं आम्ही कोटेशन प्रपोजल मागितले. बिल्डरने आम्हाला फक्त 30-35% देतो म्हणाले होते. तेव्हा त्याच वेळेला आपल्या चारकोपमध्ये सेल्फ डेव्हलपमेंटचं प्रोसेस चालू होती आणि 2 बिल्डिंग झाल्या होत्या. तर आम्ही त्या ज्या बिल्डिंग कंप्लीट झालेल्या होत्या तिथे जाऊन आम्ही थोडं त्यांच्याकडनं गायडन्स घेतलं की सेल्फ डेव्हलपमेंट म्हणजे काय. त्याच्यानंतर अजून एक बिल्डिंगचं सेल्फ डेव्हलपसाठी प्रोसेस चालू होतं. तिथे आम्ही त्यांच्या गायडन्ससाठी गेलो. तेव्हा आम्हाला श्री हर्षद मोरे यांचा रेफरन्स मिळाला. 2019ला हा प्रवास सुरू झाला. क्षितिज सोसायटीने मला 2019ला प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणजे प्रकल्प सल्लागाराची माझी नेमणूक केली आणि त्यानंतर खरी मेहनत सुरू झाली. म्हणजे सोसायटीने प्रत्येक गोष्टीचे बारकाईने अभ्यास केला, बारकाईने आमच्याशी पाठपुरावा केला. म्हणजे त्याचं फिजिबिलिटी म्हणा, त्याचं प्लॅनिंग म्हणा, त्याचं डिझायनिंग म्हणा, आणि नंतर अप्रूव्हल्स म्हणा, आणि लास्टला एक्झिक्युशन म्हणा. प्रत्येक गोष्टीमध्ये सोसायटीने छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सहकार्य केलं. तो प्रपोजल आम्ही कमिटीच्या समोर ठेवला आणि कमिटीने ते ओके म्हटल्याच्यानंतर एक AGM लावली. AGMमध्ये पण आम्ही हेच प्रपोजल ठेवलं की आपल्याला सेल्फ डेव्हलपमेंटसाठी जायचं आहे काय. तर सर्वांनी त्याच्यासाठी तेव्हा होकार दिला. तो सबसे बड़ा जो चैलेंज था हमें फाइनेंस. तो वो टाइम पे जो है मुंबई बैंक जो है फाइनेंस करती थी सारे सेल्फ डेवलपमेंट प्रोजेक्ट्स को. तो हम लोगों ने मुंबई बैंक को अप्रोच किया था एंड हमने प्रोसेस चालू की थी. तो इन बिटवीन जो है वो RBI के गाइडलाइंस के हिसाब से मुंबई बैंक को जो है वो उसके ऊपर प्रोहिबिशन आ गया था. त्यानंतर आम्ही मग दुसऱ्या बँकांकडे गेलो. पण बँकांचा प्रत्येक वेळेला प्रश्न असा, तुम्ही बिल्डर आहात का, तुम्ही बिल्डर आहात का.
तर आम्ही तर बिल्डर होतो, आम्ही सर्वसामान्य नागरिक होतो. तो ये सारे प्रोसेस में हमने जो है 2 करोड़ रुपए के तक का हमने खर्चा कर लिया था. तो फिर हम लोगों ने जो है मेंबर्स को कुछ प्रपोजल्स दिए थे. मेंबर्सला असं सांगण्यात आलं की तुम्हाला चला प्रॉपर्टी घ्यायची असेल तर थोड्याशा कमी रेटमध्ये तुम्हाला प्रॉपर्टी देऊया, फ्लॅट, शॉप्स, किंवा ज्यांना इंटरेस्ट पाहिजे असेल तर बँकेपेक्षा आपण 2% 3% इंटरेस्ट आहे, तो इंटरेस्ट थोडासा जास्त देऊया. इकडे साधारण 20,000 किंवा 21,000च्या दराने जे फ्लॅट विकत होते त्यावेळेला सभासदांना त्यांनी 16,500चा दर देऊन आणि सभासदांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला आणि काही सभासदांनी 1 ते 2 आणि 3 फ्लॅट विकत घेतले. कॅश फ्लो मॅनेज करताना आपली जी कार्यकारिणी समिती होती त्यांनी आपल्या मेंबर्सलाच इतकं प्रोत्साहनात्मक आवाहन केलं जेणेकरून सुरुवातीला 3 ते 5 करोड रुपये हे संस्थेच्या मेंबरनेच काढले आणि आम्ही पुढे जायला सुरुवात केली. ॲक्च्युली सेल्फ डेव्हलप करणं म्हणजे सोपं काम नाही. ते देखील 21 माळ्याचा प्रोजेक्ट विदाउट लोन, फायनान्स वगैरे काय सब सेल्फ फंडिंग करून एवढा मोठा प्रोजेक्ट उभा करणं म्हणजे ते एक आमच्या पुढे आव्हान होतं. तरी पण आम्ही न डगमगता ते पेललं आणि पूर्ण केलं. हा प्रोजेक्ट पूर्ण झाला तेव्हा आम्हाला जेव्हा ओशी आमच्या हातात मिळाली तेवढा एवढा आनंद झाला की आमच्या कष्टाचं चीज झालं. जे आम्ही 4 वर्ष जे मेहनत घेतली त्याचं आम्हाला चांगलं फळ मिळालं. ओरिजिनली आमचा एरिया जो होता तो 465 स्क्वेअर फीट होता, पण जनरली बिल्डर लोक काय करतात की 20 ते 25% ॲडिशनल एरिया देतात. पण ॲज अ सेल्फ रिडेव्हलपमेंट आम्ही ते ॲडव्हान्टेज घेतलं आणि आम्हाला जो एरिया जो आहे तो अराउंड 790 स्क्वेअर फीट मिळाला आहे, जो अराउंड 60 to 65%चा ॲडिशनल एरिया होतो. अँड ऑन टॉप ऑफ दॅट वी वेर हॅव्हिंग दी ऑप्शन ऑफ ॲडिंग दी ॲडिशनल एरिया. तर मग आम्ही काय केलं की काही मेंबर्सने जो ॲडिशनल 150 स्क्वेअर फीट घेऊन 940 स्क्वेअर फीटचं आमचं जे ड्रीम होम होतं ते आम्ही इथे कंप्लीट केलं. यात एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. स्वयंपुनर्विकासाच्या या संपूर्ण प्रक्रियेवर संस्थेतील सभासदांचे नियंत्रण असल्यामुळे कोणतीही तडजोड न करता इमारतीच्या बांधकामात गुणवत्ता, पारदर्शकता व दर्जा कायम राखला गेला. एडवांटेजेस सेल्फ डेवलपमेंट के जो है ये है कि ये जो है आप अपने लिए घर बना रहे हो. अगर आप आज देख रहे हो यहाँ पे एक क्षितिज में, तो हमारे एक क्षितिज में जो है हमने जो है स्टेट ऑफ द आर्ट एमिनिटीज़ दी हुई है. जैसे मैं लिफ्ट की बात करता हूँ, एलिवेटर्स की बात करता हूँ मैं, तो हमने एलिवेटर्स तोशिबा के एलिवेटर्स दिए हैं जो जापान बेस्ड टेक्नोलॉजी, जापान बेस्ड कंपनी है. 22% कैपेसिटी एंड 15% कैपेसिटी, तो स्पेशस एलिवेटर्स है. आम्ही एक स्पेशल थिंक केली की बाकीच्या आजूबाजूच्या बिल्डिंग बघाल तर 70 मीटरच्या बिल्डिंगमध्ये साधारणपणे लिफ्टचा स्पीड 1.75 मीटर पर सेकंड असतो. आम्ही तो 2 मीटर पर सेकंड घेतला. अगर मैं जो पार्किंग टावर की बात करूँ तो पार्किंग टावर जो है हमने कोरिया से हमने जो है मंगाया है, और जो है सैमसंग कंपनी, तो बाहर जो हमने जो इनविजिबल ग्रिल्स लगाई है, ग्लास रेलिंग्स दी हुई है. हमारे जो है बाथरूम में जो है हमने जैक्वार के बदले में जो है हमने कॉलर के सारे जो फिटिंग्स वगैरह दिए हुए हैं. सारे जगह पे जो है हमने हर जगह पे जो टाइल्स लगाई है वो सारी जो टाइल्स जो है वो सोमानी की टाइल्स लगी हुई है. दूसरी एक बात मैं आपको बताना चाहता हूँ कि यहाँ पे हमने हर एक मेंबर को हर एक बेडरूम में डाइकिन के एसी दिए हैं, दैट इज़ ऑल्सो फ्री ऑफ कॉस्ट. हर एक 2 फ्लैट में स्पेशियस लॉबी दी हुई है. इसके अलावा जो है हमने 21वें माले पे जो हमारे 2 BHK के फ्लैट्स हैं उनको हमने कंबाइंड किया और पिलरलेस हमने 950 स्क्वायर फीट का जो है एक कम्युनिटी हॉल, आप फिटनेस सेंटर बोल सकते हो, फिटनेस सेंटर कम कम्युनिटी हॉल हमने डिज़ाइन किया हुआ है. दूसरी बात है हमारी एंट्रेंस लॉबी की बात करूँ तो हमारे एंट्रेंस लॉबी भी काफ़ी स्पेसेस हमने ली हुई है, और जो है वो 14 फीट हाइट की एंट्रेंस लॉबी है, और वो लॉबी भी जो है हमने फुल सेंट्रलाइज AC हमने वहाँ पर इंस्टॉल किया हुआ है. इन ऑल हा सोसायटीचा प्रकल्प एवढा चांगल्या प्रकारे राबवला गेला आणि तो एवढा एक्झिक्यूट चांगल्या प्रकारे झाला. जर ती बिल्डिंग बघितली, आम्ही प्रत्येक गोष्टीला एक वेगळे कन्सल्टंट नेमलेले आहेत. म्हणजे तुम्ही प्लॅनिंगला आमची स्पेशलाइज टीम काम करत होती, एक्झिक्युशनला आमची स्पेशलाइज टीम काम करत होती. आम्ही ह्याच्यामध्ये एकाच कॉन्ट्रॅक्टरला सगळं काम नाही देता, 8 ते 10 डिफरंट प्रकारचे कॉन्ट्रॅक्टर नियुक्त करून प्रत्येक स्पेशलाइज कॉन्ट्रॅक्टरकडनं काम करून घेतलं आहे. म्हणजे जर RCCला वेगळा कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याच्यानंतर इलेक्ट्रिकलला स्पेशलाइज कॉन्ट्रॅक्टर आहे,
फायर सिस्टीमला वेगळा कॉन्ट्रॅक्टर होता, प्लंबिंगला वेगळा कॉन्ट्रॅक्टर होता, टायलिंग, लिफ्टसाठी आमचे स्पेशल कन्सल्टंट काम करायला होतं. इकडे एजन्सी नियुक्त न करता सोसायटीने सेल्स मॅनेज केलेले आहेत. म्हणजे जिकडे एजन्सीला डिप्यूट करायला लागतात, ब्रोकरेज द्यायला लागतं, इकडे सोसायटीने स्वतः 2-2 तास बसून स्वतःच कस्टमरशी इंटरॅक्ट करून सेल्स त्यांनी केलेले आहेत. ही पण एक खूप मोठी अचीवमेंट आहे. सेल्फ रीडेवलपमेंट ये शब्द ही बहुत अमेजिंग है. रीडेवलपमेंट तो हर कोई करता है, बट सेल्फ रीडेवलपमेंट एक जैसे एक सेल्फ रियलायझेशन है. आता हे 3 जण मेल मेंबर्स संध्याकाळी ऑफिसवरनं डायरेक्ट येणं, त्याच्यानंतर घरी जाणं, त्यांच्या ना खाण्यापिण्याच्या वेळ सांभाळायच्या ना कुठल्याही गोष्टीच्या. आणि अशा वेळेला जे आपण म्हणतो की त्यांच्या बायकांनी जे तडजोडी केल्या असतील घरी, दे विल बी इन अ बेटर पोजिशन टू एक्सप्लेन इट. रात को 11 बजे आए और वो भी ये सारे प्रेशर्स लेकर आते थे, तो खाना भी ठीक से नहीं खा पा रहे थे. खाना खाते खाते भी वही सोच उनकी रहती थी, ये कैसे होगा, ये नहीं हो रहा है, वो नहीं हो रहा है. तो हमको भी थोड़ा उनको कंसल्ट करना पड़ता था. कभी कभी तो एकदम एक्सट्रीम लेवल तक मुझे भी हो जाता था मैं कि उनको भी ये कंसोल नहीं कर पा रही थी, कि फिर कभी कभी मुझे ये बोलना पड़ा, अरे गद्दे भी भेज दूँ क्या वहाँ पे करके. ऐसा ह्या प्रोजेक्टवर त्यांनी काम केलंय, सगळ्यांसाठी जे मेहनत घेतली. उनका ये सबका स्ट्रगल, आज ये जीत उनकी, लेकिन आज ये पूरी कामयाबी मिली. वो जीत की वजह से आज ये मिशन पूरा कंप्लीट हो पाया है. की आम्हाला एवढं मोठं घर मिळालं तर खूपच आम्ही खुश आहोत. आणि घरही असं मिळालं की आम्ही सनराईज पण पाहू शकतो आणि सनसेट पण पाहू शकतो. आता प्रॉब्लेम जे कमिटीला फेस करायला लागणार आहे ते आता प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्यांना संध्याकाळचा वेळ कसा घालवायचा आणि सॅटर्डे संडे आम्हाला काय उद्योग असणार. ओव्हरऑल एक मेमोरेबल इव्हेंट सोसायटीने हे सण साजरा केलेला आहे आणि हा प्रकल्प पूर्ण केलेला आहे. चारकोप क्षितिजच्या निमित्ताने मला पहिल्यांदा स्वयं पुनर्विकास प्रकल्पात काम करण्याची संधी मिळाली आणि मुळात बिल्डरसोबत काम करणं आणि सोसायटीसोबत काम करणं ह्याचा एक वेगळा अनुभव मला मिळाला. तर सोसायटीतले चेअरमॅन, सेक्रेटरी आणि ट्रेजरर हे आमच्यासाठी नेहमीच तिथे अवेलेबल असायचे आणि त्यांच्यासोबत कोऑर्डिनेट करत आम्ही हे अख्खं प्रोजेक्ट एक्झिक्यूट केलेलं आहे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा मी यांचे आभार मानतो की मला जी ही संधी दिली त्याच्यासाठी थँक्यू व्हेरी मच फॉर द सोसायटी, टू सोसायटी अँड PMC बोथ. मी ह्याचं जे सर्व पूर्ण श्रेय आहे ते संस्थेच्या कमिटीला आणि सभासदांना देईन. तसंच आमचे संस्थेचे जे PMC आहेत अर्षद मनोहर मोरे आणि फायनान्स CM जे आहेत जे बनगे साहेब त्यांना पण देईन. तसंच ज्या ज्या एजन्सीने या संस्थेसाठी काम केलेलं आहे, म्हणजे कॉन्ट्रॅक्टर जेवढे कॉन्ट्रॅक्टर्सने आहेत त्या सर्व कॉन्ट्रॅक्टरने हे स्वतःचं घर असं समजून आम्हाला मदत केलेली आहे आणि त्याने आपापला जो पार्ट आहे तो व्यवस्थितपणे पूर्ण केलेला आहे. आणि मुख्य म्हणजे माझ्या फॅमिलीला आणि माझ्या मिसेसला नक्कीच याचं श्रेय देईन. काय मग कशी वाटली माझी ही स्वयं पुनर्विकासाची यशोगाथा? खरंच खूप कौतुक वाटतं मला माझ्या लेकरांचं. कुणावरही अवलंबून न राहता आत्मनिर्भरतेच्या मार्गाने प्रवास केला, खूप सोसलं, पण गड जिंकला. चला, आपलं कुटुंब आता मोठं झालंय, गुण्या गोविंदाने राहूया, जुन्या आठवणी नव्याचा आनंद साजरा करू. गणपती बाप्पा. झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, अरे काट कुट वाट मंदी बोच तिथेला, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची. तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची, मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची.